नमस्कार. नमस्कार. मागच्या वेळेला गुरुजींना प्रश्न विचारला होता की जीवन हे एक नाटक आहे आणि त्याच्यामध्ये आपली भूमिका काय. पण ते सांगत असताना गुरुजी म्हणत होते की थोडंसं अलिप्त राहायचं आणि जीवन जगायचं. पण गुरुजी आपण नेहमी बघतो, आता फॅमिलीमध्ये असू दे किंवा परिवारामध्ये, कुठं समाजामध्ये अनेक लोकांशी आपले संबंध येतात आणि त्या संबंधांमध्ये मग अलिप्त कसं राहायचं. एखाद्या गोष्टीमध्ये आपण इन्व्हॉल्व होतोच. एखादी मैत्री आहे, एखादा बंधुभाव आहे, घरामध्ये पती पत्नीचं नातं आहे किंवा समाजामध्ये वावरत असताना एखादं सामाजिक कार्य करत असताना सुद्धा अनेक लोक भेटत असतात. मग ते भेटतात त्यावेळेला त्यांचे परस्पर प्रॉब्लेम्स सांगतात, सुखदुःखाच्या गोष्टी होतात. त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी आपलं इन्व्हॉल्वमेंट हे होतंच की. मग आता हे इन्व्हॉल्वमेंट झालं की मग त्याच्यातून आपले वेगवेगळे राग तयार होतात आणि मग पुन्हा गुंतणं होतं. मग आपल्याला तर मी कोण आहे या अवस्थेमध्ये राहायचं आहे. मग ह्या अवस्थेमध्ये जर राहायचं आहे, तो आनंद असीम असा निराकार जर मी आहे, मग ह्याच्यामध्ये कसं इन्व्हॉल्व न होता अलिप्त कसं राहायचं, हा एक मोठा प्रश्न आहे. अर्थात प्रत्येकाचा हा प्रश्न असतो, कारण घरगृहस्थी, उद्योगधंदा आणि समाजकार्य प्रत्येकजण करत असतो. तेव्हा अनेक लोक त्याला भेटतात, अनेक स्वभावाचे भेटतात, कारण हे सगळं सत्वरज तमाचं हे सगळं बनलेलं हे विश्व आहे. त्यामध्ये हे सगळं असणार, भावभावना विपरीत असणार, ज्ञान अज्ञानाच्या भूमिकाही वठवल्या जाणार. परंतु एक यात फार सोपं आहे ते बघितलं तर. कसं तर त्यामध्ये बंधनामध्ये अडकायचं नाही. ते कसं तर समजा आपण एक भूमिका करतो, त्यावेळेला राग, द्वेष, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, असूया, तिरस्कार या अज्ञानाच्या भूमिका आहेत. पण दया, क्षमा, शांती, प्रेम, करुणा याला धरून तुम्ही गेलं पाहिजे, हा एक भाव. पण हा शुद्ध सात्विकता आपल्याला सत्संगातून, गुरु सान्निध्यातून, ग्रंथ वाचनातून, चिंतन मनातून, ध्यान धारणेतून, योगा प्राणायामातून आपलं सामर्थ्य पण वाढवायला पाहिजे. तेव्हा काय होतं की जिथे ज्याच्याशी आपलं नातं संबंध येतो तर त्याला तुम्ही परमेश्वर मानू शकता. तर त्याची सेवा करायची, त्याला नतमस्तक व्हायचं. तो जरी काही म्हणाला, समजा त्याने एखादा तुमचा दोष दाखवला, तो स्वीकारायचा. त्याला म्हणायचं आभारी आहे तू माझा दोष दाखवल्याबद्दल, त्यामुळं मला सुधारायला संधी तुझ्यामुळे मिळाली, म्हणून तू मला वाईट का म्हणतोस असं म्हणण्यापेक्षा त्याचे आभार मानणं हे खूप महत्त्वाचं आहे. ते स्वीकारणं महत्त्वाचं. आपली प्रगती त्याच्याबरोबर कशी होईल, त्याच्या हृदयाशी तुम्ही जोडलं गेलं पाहिजे. तो वेगळा नाही असं मानलं पाहिजे. तर मग तुम्ही प्रेमानं, आदरानं आणि एकमेकाच्या कल्याणाचा विचार एकत्रित राहून कोणत्याही नात्यामध्ये करू शकता. तर ते खूप महत्त्वाचं आहे. गुरुजी, आता तुम्ही जे म्हटलात ना की बाबा ठीक आहे, आता आपण सुद्धा खूप सामाजिक कार्य करता, अनेक समाजातले लोक आपल्याकडे येतात, दुःख त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन येतात. जसं आमच्या डॉक्टर मंडळींना सुद्धा आम्हाला अनेक वेळेला काउन्सिलिंग करावं लागतं, त्यांचे प्रॉब्लेम्स समजून घ्यायला लागतात. तर नाही म्हटलं तरी कुठंतरी ती इन्व्हॉल्वमेंट येते. मग अशा वेळेला कसं अलिप्त राहायचं आणि त्यातून कसं बाबा त्यांचे प्रॉब्लेम सुटले की आपण त्यातून कसं अलिप्त राहायचं, आपण काय करता. म्हणजे ॲज अ गुरुजी म्हणून तुम्ही ज्यावेळेला तुमच्या साधकाशी भेटता त्यावेळी तुम्ही भेटताना तर अगदी तुम्ही आलिंगन देऊन भेटता, त्याच्यामध्ये तुम्ही तो ईश्वर बघता, पण त्यानंतर त्याच्यातून अलिप्त कसं व्हायचं. एक असं आहे की संपर्कामध्ये अनेक लोक येतील, तुमच्या संपर्कामध्ये पेशंट येतात, समजा माझ्या संपर्कात साधक येत असतील, तर एक असं आहे की त्यांचे सुखदुःख वगैरे असतात, अज्ञानामुळे असतात आणि ते साहजिक आहे म्हणून तर तुम्ही एकत्र येत असतात. त्याला व्याधी आहे म्हणून तर तुमच्याकडे डॉक्टर म्हणून तो येतो, नाहीतर कशाला आला असता. म्हणून त्याची व्याधी कोणती आहे, त्याचं मूळ काय आहे शोधणं हे तुमचं काम असतं. आणि ते मूळ शोधून तुमच्या शास्त्रानुसार, ज्ञानानुसार आणि तुम्ही ज्या गुरुकडून घेतलेला आहे त्यावर विश्वास टाकून ते तुम्ही प्रयत्नानं सिद्ध पण केलेलं असतं, तुम्हाला त्याचा अनुभव आलेला असतो. मग त्याप्रमाणे समोरचा जो काही रुग्ण आहे त्याच्या खोलामध्ये शिरून त्याची शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती आणि त्यानुसार उद्भवले त्याचे जे रोग किंवा व्याधी आहेत तर त्याचं निदान काय करायचं याचं तुम्ही चिंतन करता, विचार करता, अभ्यास करता आणि मग खात्री असते तेव्हा तुम्ही त्याला योग्य ते सांगता. सांगितल्यानंतर ते उपचार घेत असताना तो हळूहळू बरा व्हायला लागतो आणि बरा व्हायला लागतो. ते चेहऱ्यावरची प्रसन्नता येते ना, ते तुमच्या जीवनातलं तुम्हाला एक समाधान देणारं असतं. पण ती तुम्ही सेवा करत असता रुग्णाची आणि मग तुमच्या नुसतं बोलण्यानं सुद्धा तो काही वेळा बरा होतो आणि मग ती मानसिकता त्याची सुधारली, मग शिवाय त्याला तुम्ही काही औषध देताना त्याचा परिणाम अधिक चांगला होतो. तसं आमच्या संपर्कात आलेल्या शिष्याला
त्याच्या कोणत्याही प्रकारच्या उद्योगातल्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक अडचणी असल्या तर त्या पूर्वीच्या काही त्याच्या दुर्गुणामुळे आलेल्या असतात. त्यामुळं त्याला त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही त्या व्याधी असतील, त्याच्या पाठीमागं काय लपलेलं आहे ते शोध घेतल्याशिवाय त्याच्याशी बोलता येत नाही. म्हणून मग त्याला योग्य ती साधना योग्य पद्धतीनं त्याच्या शारीरिक स्वास्थ्य राहण्यासाठी त्यानं सात्विक आहार घेतला पाहिजे, शिस्त पालन केले पाहिजे, ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे, किंवा योगा, प्राणायाम, ध्यानधारणा, मंत्रोच्चार आणि सत्संगती ज्या महान व्यक्ती आहेत त्यांच्या सान्निध्यात त्यांना राहायला पाहिजे. मग त्यांचे सद्गुण कोणते आहेत ते बघून, त्यांना विचारून, प्रश्न विचारून आपल्याला आपले प्रश्नसुद्धा सुटायला मदत होत असते. आणि हे प्रत्येकजण करत असतो. प्रत्येकाला जिज्ञासा असते मला सुधारायचं आहे. मग आपोआप तो पूर्वीच्यात आणि आताच्यात काय बदल झाला ते पाहतो आणि मग चांगलं काय बघून त्याप्रमाणे पुढे वर्तन चालू करतो. हे आज आपल्याला तेच पाहिजे असते. आणखीन काय आहे, पुन्हा तो येऊ अगर नाही हो, पण त्याला तो बरा होणं आणि त्याला ते टेक्निक कळणं हे खूप महत्त्वाचं असतं. या दृष्टीने खूप खूप धन्यवाद. जसं अटॅचमेंट अँड डिटॅचमेंट, एखाद्या व्यक्तीशी आपण अटॅच होतो आणि तितक्याच पद्धतीनं ते डिटॅच होता आलं पाहिजे, किंवा बाहेरच्या सगळ्या बाह्य गोष्टींशी अटॅच पण होता आलं पाहिजे आणि डिटॅच पण होता आलं पाहिजे, असंच अध्यात्मामध्ये आपण आजपर्यंत ऐकत आलो आहे. आता जसं एखादं महाभारतातलं उदाहरण घेऊयात. आपण नेहमी उदाहरण देतात की अर्जुनाला त्या भीष्माचार्यांशी खूप त्याच्या मांडीवरती खेळून ते मोठा झाला होता. आणि अशा प्रसंगामध्ये ज्यावेळेला ते अपोजिट पार्टीमध्ये त्याला त्याचे गुरु दिसत आहेत, त्याचे पितामह दिसत आहेत आणि त्याला ते कर्तव्य करायचं होतं, तर खूप कठीण प्रसंग होता त्यांच्या जीवनामध्ये, अर्जुनाच्या जीवनामध्ये. तर त्याच्या वेळेला ते श्रीकृष्णाने दिलेलं ज्ञान त्याला उपयोगी आलं. तर मग तिथं त्याला तो अलिप्त राहून तो त्याचं कर्तव्य करू शकला. याच्याविषयी थोडंसं म्हणजे किती मोठ्या गोष्टींमधून त्या तणावातून बाहेर पडू शकतो. आणि काय आहे या महाभारतामध्ये हे सर्वांना जाणून घेण्यासारखं, हे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासारखं हे महाभारत किंवा भगवद्गीता आहे. यामध्ये मुख्यत्वे करून अर्जुन हा एक अत्यंत रुजू असलेला, अत्यंत सात्विक, सरळ माणूस आहे. शुद्ध आहे अगदी. आणि त्यामुळं त्याला असं वाटतं की अरे हे माझे गुरु, बंधू, नातेवाईक, मित्र, सखे यांच्याशी मी खेळलो, नाचलो, बागडलो, ज्ञान घेतलं आणि आता मला यांच्याशी युद्ध करावं लागतंय. मग त्यावेळेला त्यानं त्याचं धनुष्य बाजूला ठेवून युद्ध करायचं बंद करायचं ठरवलं आणि निघून जावं हिमालयामध्ये तपश्चर्या करायला. आलिप्त या जगात अडकायलाच नको. मग आता यावेळेला तो कर्तव्यापासून च्युत झालेला होता हे कृष्णानं ओळखलं. तो क्षत्रिय आहे, राजा आहे, मग प्रजेचं कल्याण हे त्याचं कर्तव्य आहे. मग ती जबाबदारी सोडून त्याला ती जाता येणार नाही. कर्तव्य केल्याशिवाय चालत नाही आपलं. एकदा जो जगामध्ये आलाय म्हटलं तर त्याने घेतलेले कर्म आहे ते पूर्ण त्याला करावंच लागतं. आणि मग शेवटी कसं आहे की तत्वाला धरूनच जावं लागतं. ते गुरुबंधू आहेत मान्य आहे, परंतु दुर्योधनानं काय केलं होतं, सुईच्या आग्रा एवढी जमीन सुद्धा तुम्हाला देणार नाही म्हणून सांगितल्यानंतर मग त्याने म्हणलं की 5 गावं तरी आम्हाला द्या. 5 गावं काय, सुईच्या आग्रावरची जमीन देणार नाही. म्हणजे त्याचा स्वार्थ पराकोटीचा होता. मग राजा असा असून चालत नाही. राजा धार्मिको भवती, धार्मिक असला पाहिजे. तो स्वतः आनंदी आणि प्रजेला आनंदी करणारा, दुःखातून मुक्त करून आनंदाकडे नेणारा राजा पाहिजे. मग त्यांच्या सुखसोयी बघणं हे त्याचं कर्तव्य आहे. आणि ते दुर्योधन करू शकला नसता. आणि त्याची बाजू जर यांनी घेतली असेल, भले तर गुरु असू देत नाही तर बंधू आणि आप्त आणि मित्र असून देत, त्याचा प्रश्न येत नाही. त्यांनी आपल्या तत्वाला सोडून वागतात ना, सत्याला धरून नाही आहेत. मग असत्याची कास धरलेल्याला जिवंत ठेवण्यात काय अर्थ नाही आहे. तो काय, तू शरीर आहे ते मार, आत्मा काय त्यांचा मरत नाही. तेव्हा तू काय, ते पाप तुला काय लागणार नाही, तू काय काळजी करू नको. मी सांगतो त्याप्रमाणे नैनन छिंदंती शस्त्राणी नैनंदहती पावका न शोषयती मारुता. आत्मा अमर आहे. त्यामुळे या व्यवहारामध्ये जे योग्य अयोग्य शास्त्रांना आहे ते आपण करायला काहीच हरकत नाही असं म्हणून त्याला सांगितल्यावरती मग तो डिटॅच झाला. पहिले जो बंधनात अडकला होता, मी माझे ते गेलं त्याचं. आणि आता कर्तव्यानं त्याला योग्य ते मार्ग दाखवला. आणि भगवान श्रीकृष्णानं सांगितल्यानंतर त्याची खात्री पटली. भले तो मित्र होता त्याचा, परंतु आता तो गुरुतत्वानं त्याला त्याने समाधान दिलं. आणि मग गुरुच्या तत्वानुसार, त्याच्या वाक्यानुसार, गुरुवाक्यम प्रमाणम अमृत मानलं पाहिजे. आणि त्यानुसार जीवाचं कल्याण होत असते हे अर्जुनाला लक्षात आलं. मग कृष्णानं सांगितलं यथेच तथा करू. आता तुला हे सांगितलंय मी,
योग्य काय ते तू ठरव. मग शेवटी निर्णय हा शेवटी अर्जुनाचा, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा. अर्जुनाच्या जागी आपण गेलं पाहिजे आणि काय त्याचा शहानिशा करायला पाहिजे, खात्री केली पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजेत गुरुला, आणि मग खात्री झाल्यावर मग तिने हा निर्णय घेतलाय. ते गुरु वगैरे अलिप्त राहिला त्यांच्यापासून, बंधू नातेवाईकपासून अलिप्त राहिला, आणि मग त्याला कर्तव्य करणं शक्य झालं. नंतर मनात एक भाव आणि बाहेर एक भाव असं नाही उपयोगी. शुद्ध पाहिजे अंतःकरण. म्हणजे अलिप्त राहून कशा पद्धतीनं कर्तव्य कर्म करणं, याच्यामध्ये हे अर्जुनाचं उदाहरण खूप छान आहे. फार सुंदर. जी जी, खूप खूप धन्यवाद. नमस्कार.